नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या युट्यूब चॅनल मध्ये. तसंच आपलं जे ऍप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ऍप्लिकेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एक चॅप्टर चालू केलेला आहे फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि त्या चॅप्टरचं नाव होतं ड्रग ऍक्टिंग ऑन द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. त्याच्यामध्ये आपण कोलिनर्जिक ड्रग म्हणजे जे कोलिनर्जिक सिस्टीम आहे, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे, या सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आपण काय करत आहे बघत आहे. आणि याचे लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत आपल्या एस जे फार्मा ऍप्लिकेशन मध्ये. जे टेस्ट सिरीज आहे कोणते फार्मसिस्ट नावाची टेस्ट सिरीज ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो जी झेडपी फार्मसिस्ट नावाची टेस्ट सिरीज या दोघांमध्ये अपलोड केलेली. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, जे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजे कोलिनर्जिक सिस्टीम मध्ये महत्वाचं असलेलं न्यूरो ट्रान्समिटर आहे, त्याचं सिंथेसिस, रिलीज, स्टोरेज वगैरे, मेटाबॉलिझम, त्यांचे रिसेप्टर ऍसिटिल कोलिनचे. त्याच्यानंतर जे कोलिनर्जिक अॅगोनिस्ट आहे म्हणजेच आपण त्यांना कोलिनर्जिक ड्रग म्हणतो किंवा पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग म्हणतो, त्यांच्या क्लासिफिकेशन, त्या क्लासिफिकेशन वर येणारे प्रश्न हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण जे पॅरासिम्पॅथोलायटिक म्हणजेच ऍसिटिल कोलिन जे आहे त्याच्या विरुद्ध अपोजिट ऍक्शन देणारे जे म्हणजे अँटी कोलिनर्जिक ड्रग आहेत ते सुद्धा आपण बघितले. आता या अँटी कोलिनर्जिक ड्रग बघत असताना आपल्याला विचार करावा लागेल की जे कोलिनर्जिक रिसेप्टर आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे रिसेप्टर असतात, एक म्हणजे मस्कॅरिनिक आणि एक म्हणजे निकोटिनिक रिसेप्टर. आता हे जे मस्कॅरिनिक रिसेप्टर आहेत यांना स्पेशली ब्लॉक करणारे ड्रग म्हणून आपण अँटी मस्कॅरिनिक ड्रग म्हणून संबोधतो, त्यांना अँटी कोलिनर्जिक सुद्धा म्हणू शकतो. तर त्या अँटी कोलिनर्जिक किंवा अँटी मस्कॅरिनिक जे स्पेशली म्हणजे मस्कॅरिनिक रिसेप्टरला ब्लॉक करणारे त्यांचं सुद्धा आपण क्लासिफिकेशन बघितलं. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेले. 100% पेपरमध्ये याच्यावर प्रश्न येतो असे प्रश्न आपण काय केले डिस्कस केलेले. मग आता राहिलं काय निकोटिनिक रिसेप्टर. मग या निकोटिनिक रिसेप्टरचं लोकेशन कुठे कुठे आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. एक म्हणजे कुठे तर न्यूरोमस्क्युलर जंक्शन मध्ये, म्हणजे आपण एन रिसेप्टर एम रिसेप्टर कोणते एम रिसेप्टर कुठे न्यूरोमस्क्युलर जंक्शन मध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो ऑटोनॉमिक गँग्लिया जे आहे मग ते पॅरासिम्पॅथेटिक ऑटोनॉमिक गँग्लिया असो की सिम्पॅथेटिक ऑटोनॉमिक गँग्लिया आहे यांच्यामध्ये सुद्धा निकोटिनिक रिसेप्टर प्रेझेंट आहे. मग या रिसेप्टरला ब्लॉक करणारे किंवा स्टिम्युलेट करणारे जे ड्रग आहेत ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आणि हे कुठे प्रेझेंट असतात तर गँग्लियॉन मध्ये. मग विद्यार्थी मित्रांनो बघा इथं दोन प्रकारचे ड्रग आपल्याला इथं बघायचे आहे आणि याच्यावर पेपरमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येतो ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट 2-3 जे टॉपिक आहेत किंवा पॉइंट्स आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. बघा पहिले जे एजंट आहे ते गँग्लियॉनिक स्टिम्युलंट. आता गँग्लियॉन मध्ये मस्कॅरिनिक रिसेप्टर सुद्धा असू शकतात आणि निकोटिनिक, पण आपण अँटी मस्कॅरिनिक स्पेशली बघितलेला आहे त्याच्यामुळे निकोटिनिक रिसेप्टरवर जास्त फोकस करणार आहे. ओके, याच्यामध्ये आता गँग्लियॉनिक स्टिम्युलंट म्हणजे गँग्लियॉन जे आहे त्याचं स्टिम्युलेशन करणारे आणि गँग्लियॉनिक ब्लॉकिंग एजंट म्हणजे गँग्लियॉनला ब्लॉक करणारे एजंट म्हणजे त्याला गँग्लियॉनिक अँटागोनिस्ट आपण म्हणू शकतो. तर या दोघांच्या क्लासिफिकेशनवर तुम्हाला 100% प्रश्न विचारतात आणि हे आता आपण डिस्कस करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो गँग्लियॉनिक जे स्टिम्युलंट आहे म्हणजे गँग्लियॉनचं स्टिम्युलेशन करणारे जे ड्रग आहेत ते दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे सिलेक्टिव्ह निकोटिनिक अॅगोनिस्ट, म्हणजेच काय अॅगोनिस्ट म्हणजे त्याच्यावर जाऊन बाइंड होणार आणि त्याचं स्टिम्युलेशन करणार, हे अॅगोनिस्ट असतं. अँटागोनिस्ट म्हणजे ब्लॉक, तर अँटागोनिस्ट आपण खाली बघणार. पण जे गँग्लियॉनिक स्टिम्युलंट आहे त्याच्यामध्ये निकोटिनिक रिसेप्टरचं स्टिम्युलेशन करणारे म्हणजे सिलेक्टिव्ह निकोटिनिक अॅगोनिस्ट जे आहे तर हे 4-5 एक्झाम्पल आहेत. तर तुम्हाला पेपरमध्ये विचारतात विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज सिलेक्टिव्ह निकोटिनिक गँग्लियॉनिक अॅगोनिस्ट. सिलेक्टिव्ह निकोटिनिक अॅगोनिस्ट सिलेक्टिव्हली निकोटिनिक रिसेप्टरवरच ऍक्ट होतो आणि अॅगोनिस्ट म्हणून ऍक्ट होतो. तर त्याचं एक्झाम्पल काय निकोटिन. बघा इथं मी लिहिलं स्मॉल डोज, पण निकोटिनचा कसा डोज विद्यार्थी मित्रांनो स्मॉल डोज. तर स्मॉल डोजेस मध्ये जर निकोटिन घेतलं तर तो काय म्हणून ऍक्ट होतो निकोटिनिक रिसेप्टर अॅगोनिस्ट किंवा गँग्लियॉनिक स्टिम्युलंट. ओके, पण लार्ज डोज जर आपण याचा घेतला विद्यार्थी मित्रांनो तर निकोटिनचा लार्ज डोज बघा इथं मी गँग्लियॉनिक ब्लॉकिंग एजंट मध्ये सुद्धा निकोटिनचा लार्ज डोज इथं असं लिहिलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जर आपण निकोटिनचा स्मॉल डोज म्हणून जर दिला पेशंटला किंवा पेशंटने घेतला तर तो गँग्लियॉनिक स्टिम्युलंट म्हणून ऍक्ट होतो आणि जर लार्ज डोजेस मध्ये आपण निकोटिन जर दिलं तर तो गँग्लियॉनिक ब्लॉकर म्हणून ऍक्ट होतो. मग पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारतात द स्मॉल डोजेस ऑफ निकोटिन इज किंवा स्मॉल डोजेस ऑफ निकोटिन प्रोड्यूस, तर काय प्रोड्यूस करतात गँग्लियॉनिक स्टिम्युलेशन. अँड लार्ज डोजेस ऑफ निकोटिन काय प्रोड्यूस करू शकतात तर गँग्लियॉनिक ब्लॉकिंग इफेक्ट करू शकतात. हा मेन डिफरन्स आहे. पेपरमध्ये 100% प्रश्न विचारला जातो. तुम्हाला असं विचारतात की लार्ज डोजेस ऑफ निकोटिन इज यूज ॲज ऑर लार्ज डोजेस ऑफ निकोटिन प्रोड्यूस विच ऑफ द फॉलोइंग ऍक्शन. तर लार्ज डोजेस कोणती ऍक्शन प्रोड्यूस करतील काय कोणती गँग्लियॉनिक ब्लॉकिंग, आणि स्मॉल डोजेस जर निकोटिनचा दिला तर ते कोणती ऍक्शन प्रोड्यूस करतील तर गँग्लियॉनिक स्टिम्युलंट. हा डिफरन्स पेपरमध्ये 100% विचारला जातो, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा दुसरे एक्झाम्पल तुम्हाला ध्यान ठेवायचे, तुम्हाला विचारू शकतात सिलेक्टिव्ह निकोटिनिक अँटागोनिस्ट कोण आहे, तर निकोटीन, लोबेलिन, डायमिथाइल फिनाइल पायपेराझिनियम आयोडाईड म्हणजे DPPI. काय DPPI असा याचा लॉंग फॉर्म होतो म्हणजे शॉर्ट फॉर्म होतो. डायमिथाइल फिनाइल पायपेराझिनियम आयोडाईड आणि टेट्रामिथाइल अमोनियम TMA. ओके, तर हे कशाचे एक्झाम्पल आहेत, गॅंग्लिओनिक स्टिम्युलंट एजंट, पण कोणते, सिलेक्टिव्ह निकोटीन अॅगोनिस्ट. त्यानंतर विद्यार्थ्यांना नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे हे निकोटिनवर पण ऍक्ट होऊ शकतात किंवा मस्कॅरिनिकवर सुद्धा ऍक्ट होऊ शकतात. ओके, तर याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते तुम्हाला माहिती आहे, आपण कोलिनर्जिक ड्रग जे की निकोटिनिक अॅगोनिस्टच असतात, म्हणजे जे कोलिनर्जिक ड्रग आहेत ते मस्कॅरिनिक रिसेप्टर आणि निकोटीन रिसेप्टर या दोघांवर सुद्धा ऍक्ट होऊ शकतात, म्हणून त्यांना नॉन सिलेक्टिव्ह आपण म्हणू शकतो. तर त्याचे एक्झाम्पल जसे की कोणकोणते आहे बघा, हे पण गॅंग्लिओनचं काय करू शकतात, स्टिम्युलेशन करतात. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं मस्कॅरिनिक रिसेप्टर सुद्धा गॅंग्लिओन मध्ये असतात आणि निकोटीन रिसेप्टर सुद्धा असतात. तर त्याचे एक्झाम्पल ऍसिडिल कोलिन. आता ऍसिडिल कोलिन निकोटीन रिसेप्टरवर सुद्धा ऍक्ट होतो आणि मस्कॅरिनिक रिसेप्टरवर सुद्धा ऍक्ट होतो, म्हणून या नॉन सिलेक्टिव्ह काय म्हणायचं. ओके, ऍसिडिल कोलिन, कार्बॅकॉल, पिलोकार्पिन, त्यानंतर अँटीकोलिन इस्टरेज किंवा MCN 343A हा सिलेक्टिव्ह मस्कॅरिनिक रिसेप्टर अॅगोनिस्ट आहे. मस्कॅरिनिक रिसेप्टरवर जास्त ऍक्ट होतो. बाकीचे सगळे जसं कार्बॅकॉल झालं, पिलोकार्पिन झालं, त्यानंतर अँटीकोलिन इस्टरेज झालं, हे जनरली मस्कॅरिनिक रिसेप्टरवर जास्त ऍक्ट होतात. पण जे ऍसिडिल कोलिन आहे हे मस्कॅरिनिक एज वेल एज निकोटीन रिसेप्टरवर सुद्धा ऍक्ट होते, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर हे काय आहे, नॉन सिलेक्टिव्ह किंवा मस्कॅरिनिक अॅगोनिस्ट आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं, बाकी याच्यामधलं काही ध्यानात ठेवायचं नाही. ओके, आणि याच्यावर दुसऱ्या पेपरमध्ये काहीच प्रश्न येत नाही, कारण की विद्यार्थी मित्रांनो हे जनरल फक्त याच्या क्लासिफिकेशनवर प्रश्न विचारू शकतात की निकोटीनचा स्मॉल डोस म्हणून, स्मॉल डोस जर घेतला तर काय म्हणून तो ऍक्ट होतो, तर तो होतो गॅंग्लिओनिक स्टिम्युलंट म्हणून, आणि लार्ज डोस जर निकोटीनचा घेतला तर तो गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग म्हणून एजंट आहे, हे होतो. मग याचे एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात, सिलेक्टिव्ह निकोटीन अॅगोनिस्ट कोणते आणि विद्यार्थी मित्रांनो नॉन सिलेक्टिव्ह किंवा मस्कॅरिनिक अॅगोनिस्ट कोणते, तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट जे आहे, आता बघा गॅंग्लिओनचं ब्लॉक करणारे, तर हे एजंट तुम्हाला 100% पेपरमध्ये याच्यावर प्रश्न विचारतात. हे जनरली युजफुल नाहीत, कारण की पहिल्या काळामध्ये हे यूज करायचे ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून. हे जे कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकर्स आहेत ना, म्हणजे गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट, पण कशा प्रकारचे, नॉन डिपोलरायझिंग कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकर्स येते. कोणते, नॉन डिपोलरायझिंग किंवा कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकर्स म्हणायचे त्यांना. तर हे जे आहेत ना क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड मध्ये हेक्झामिथोनियम, पेंटोलिनियम, त्यानंतर अमाइन्स मध्ये सेकंडरी किंवा टर्सरी अमाइन्स मध्ये मेकामायलामाइन आणि पेम्पिडिन, आणि मोनोसल्फोनियम कंपाऊंड मध्ये ट्रायमिथाफॅन कॅम्फर सल्फोनेट, हे जे ड्रग आहेत हे पहिल्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट आहेत. पण पहिल्या काळामध्ये यांना अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करायचे, म्हणजेच काय, तर वाढलेलं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी. ओके, आता तुम्हाला माहिती असेल गॅंग्लिओन जे आहे तर हे सिम्पॅथेटिक गॅंग्लिओन ऍड्रेनालिन वगैरे रिलीज करू शकतो, म्हणजे ऍड्रेनर्जी सिस्टीमचा ऍड्रेनल मेडुलाचं स्टिम्युलेशन करून ते काय करू शकतात, ऍड्रेनालिन रिलीज करू शकतात. ऍड्रेनालिन मुळे काय होतं, रिलीज जर झालं तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. मग यांना जर ब्लॉक केलं तर अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून आपण यूज करू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो यांचे ते ब्लड प्रेशर तर कमी करत होते, पण खूप सारे साईड इफेक्ट होते, जसं की विद्यार्थी मित्रांनो सेक्च्युअल इम्पोर्टेन्स वगैरे, म्हणजे इरेक्शन न होणे, इजॅक्युलेशन न होणे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय होणे, म्हणजे वेगवेगळे असे साईड इफेक्ट होते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे काय आहे, हे जे ड्रग्स आहेत कॉम्पिटेटिव्ह किंवा नॉन डिपोलरायझिंग ब्लॉकर्स एजंट जे आहे, तर हे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये यूज करत नाही. पण पेपरमध्ये यांच्यावर 100% प्रश्न विचारण्यात येतो, आणि तो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट यूज ऍज अँटी हायपरटेन्सिव्ह. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे कोणकोणते एजंट, हेक्झामिथोनियम, पेंटोलिनियम, मेकामायलामाइन, त्यानंतर पेम्पिडिन, हे सगळे गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करण्यात येत होते पहिल्या काळामध्ये. तर तुम्हाला येऊ शकते किंवा तुम्हाला सहज असं विचारतात त्या पेपरमध्ये, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट. 100% पेपरमध्ये प्रश्न येतो, 100% आलेला आहे, मी सुद्धा दिलेल्या पेपरमध्ये आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉम्पिटेटिव्ह किंवा नॉन डिपोलरायझिंग गॅंग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट, 100% पेपरमध्ये येतो. तर त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहे, हेक्झामिथोनियम, पेंटोलिनियम, मेकामायलामिन, पेम्पिडिन आणि ट्रायमिथाफॅन. हे काय आहेत, नॉन डिपोलरायझिंग किंवा कॉम्पिटेटिव्ह गॅंग्लिओनिक ब्लॉकर्स, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं बघा पर्सिस्टंट डिपोलरायझिंग ब्लॉकर. हे काय, नॉन डिपोलरायझिंग ब्लॉकर्स आहेत, हे डिपोलरायझिंग ब्लॉकर्स आहेत.
आणि हे डिपोलरायझिंग ब्लॉकर्स डिपोलरायझिंग एजंट आहेत. काय करतात? गॅंग्लियनला ब्लॉक करतात आणि त्यांचे एक्झाम्पल कोणते आहेत? एक म्हणजे निकोटीन आणि दुसरं म्हणजे अँटीकोलिन इस्टरेज. बघा मी तुम्हाला सांगितलं निकोटीन इथं काय स्टिम्युलेशन करतो स्मॉल डोज मध्ये, पण लार्ज डोज मध्ये जर दिला तर हे काय करतं? या गॅंग्लियनचा ब्लॉक सुद्धा करू शकतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. मग तुम्ही म्हणता सर हे अँटीकोलिन इस्टरेज याला आपण ऍसिटिल कोलिन इस्टरेज इनिबिटर म्हणतो, हे तर कोलिनर्जिक ड्रग म्हणून ऍक्ट म्हणजे कोलिनर्जिक ड्रग म्हणून आपण युज करू शकतो. कोलिनर्जिक ड्रग म्हणून युज करू शकतो. मग इथं अँटीकोलिन इस्टरेज हे गॅंग्लियन ब्लॉकिंग एजंट म्हणून कसं काय युज करू शकतात? विद्यार्थी मित्रांनो बघा याचा लार्ज डोस जर दिला तर हे गॅंग्लियनिक ब्लॉकिंग एजंट म्हणून युज होऊ शकतात. एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जर पेपरमध्ये आलं द लार्ज डोजेस ऑफ अँटीकोलिन इस्टरेजेस लाईक थायसोस्टिग्मिन झालं, निओस्टिग्मिन वगैरे यांचं जर डोज लार्ज डोस दिला तर हे कोणती ऍक्टिव्हिटी खालची दाखवतील? तर विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन पैकी तुम्हाला काय चूज करायचं आहे? गॅंग्लियनिक ब्लॉकिंग एजंट. ओके बस एवढे क्वेश्चन याच्यावर येऊ शकतात. यस यांचं क्लासिफिकेशन विचारू शकतात, त्याचं एक्झाम्पल विचारू शकतात आणि हे कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकर तर 100% पेपरमध्ये विचारतात. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन डिपोलरायझिंग कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकर? तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. हे पूर्ण क्लासिफिकेशन तुम्हाला लिहून घ्यायचे, तोंडपाठ करायचे, कारण याच्यावर 100% पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. दुसऱ्या याच्या कोणत्याच ऍक्टिव्हिटी नाही त्याच्यावर प्रश्न येत नाही.